खामगाव येथील आजच्या या श्री ब्रह्मविद्या निरूपण वासनिकांचा आचार या विषयाचं आजचं हे 7वं सत्र आपण श्रवण करत आहोत। 6व्या सत्रामध्ये आपण नामाचे 10 ठाय या संदर्भामध्ये लीळेचं श्रवण चिंतन केलेलं आहे आणि त्यामध्ये बघितलं की सन्निधान धर्मामध्ये परमेश्वराच्या सोबत आपण असल्यामुळे त्या ठिकाणी परमेश्वराचं भजन पूजन वगैरे इत्यादी सर्व गोष्टी आपण करू शकतो। परंतु असन्निधानामध्ये असल्यानंतर आता आपण परमेश्वराला जीव नाही घालू शकत। प्रत्यक्ष जेव्हा तुमच्याकडे कोणी अधिकरण आले तर तुम्ही त्यांना जीव खाऊ घालू शकता आणि ते अधिकरण निघून गेले, आता जीव घालू शकता का त्यांना? त्यांच्या नामाचं ताट भरू तुम्ही भरू शकता? जेव्हा प्रत्यक्ष व्यक्ती असेल तेव्हा आपण ती क्रिया करू शकतो। मग इथे सन्निधान धर्म म्हणूनच देवाने वेगळा आपोआप केलेला आहे आणि असन्निधान धर्म हा जिज्ञासा करायला सांगितलेला आहे। आणि भट्टोबासांनी दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये विचारून घेतल्या आणि सन्निधानी काय किंवा असन्निधानी काय। स्वामींनी सांगितलं परमेश्वर काहीच आहे ना, पूजावा भजावा न जगे। म्हणजे सन्निधानामध्ये सुद्धा तुम्ही म्हटले की देवाचं मी भजन पूजन अलंकार अर्पण करेल, तर प्रत्येक काही अशा ज्या लीळा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं की स्वामींचं पूजन केलं अलंकाराने। स्वामींनी काय केलं? अलंकार घेतले का ते सोबत? स्वामींनी ते अलंकार तिथेच ठेवले। किंवा त्या राजाने स्वामींना आसूंची वाखारी स्वामींसमोर ठेवली, तेव्हा मग स्वामींनी काय केलेलं आहे? त्या वाखारीकडे बघितलं, त्या राजाकडे बघितलं आणि मातीकडे बघितलं। म्हणजे आमच्यासाठी तुम्ही कसे आहात? ते मातीवत आहे। ते धातू अलंकार सोनं असेल काही जरी असलं तरी ते शेवटी त्याचं काय होणार आहे? मातीच होणार आहे। म्हणजे आपण किती साठवून ठेवलं ते सोबत नेता येतं का? काहीच नेता येत नाही। म्हणजे ते मातीवतच आहे। आणि म्हणून परमेश्वरासाठी हे काही महत्त्वाचं नाही। ते महत्त्वासाठी आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे, देवासाठी ते काहीही महत्त्वाचं नाही। कारण की परमेश्वर आम्हाला काय सांगतात? प्रपंचाच्या वेगळं व्हायला सांगतात। प्रपंच कसा सांगतात देव? नित्य की अनित्य? नित्य की अनित्य? अनित्य आहे, नाशिवंत आहे। म्हणजे नाशिवंत जे आहे, जे संपणार आहे ते तुम्हाला काही उपयोगाचं नाही। म्हणजे त्या नाशिवंत जी गोष्ट आहे, आता तुम्हाला जर का म्हटलं हा बर्फ घ्या घरी घेऊन जा, काय होणार आहे? ते त्याचं पाणी होऊन जाणार आहे, बर्फ तुम्हाला नेता येणार नाही। आता त्या बर्फासाठी आपण भांडतो आहोत की मला हा बर्फ घरी घेऊन जायचा आहे, तो म्हणतो मला न्यायचा आहे, ह्या म्हणतो मला न्यायचा आहे। आणि मुळात कोणालाही बर्फ मिळो तो घरपर्यंत तो बर्फ पोहोचणार नाही आहे। म्हणजे असंच ह्याला म्हणतात नाशिवंतता। आपण ज्या गोष्टींसाठी धावपळ करतोय, जे काही वादविवाद चालू आहेत, जीही चिडचिड सुरू आहे, त्यासाठी तामस कार्य आपण करतो आहोत, हिंसक कार्य आपण करतो आहोत, ते सगळं नाशिवंत आहे। आपण भरपूर पैसा साठवून ठेवला आणि तो चोराने चोरून नेला झाला। म्हणजे ज्यांच्याशी विरोध करून आपण तर द्रव्य कमवलं आहे, तर एकाच माणसाने येऊन तो घेऊनही गेला। म्हणजे ते सांगतात की द्रव्य राखिले ते नेले चोराने। आणि देह राखलं आपण, देह आपलं झिजू दिलं नाही, ते कोणाच्या अधीन जातं? रोगाच्या अधीन जातं, आजाराच्या अधीन जातं ते। आणि आजारामध्ये आपण एवढ्या दिवस जे देह सांभाळलं ते आजाराच्या अधीन होऊन जात असतं। आणि म्हणून इथे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की सगळ्या नाशिवंत गोष्टी आहेत। द्रव्य अलंकार, तुमची प्रॉपर्टी असेल, देह असेल, जेवढ्या काही महागड्या वस्तू पण असतील आपल्याकडे, हे तुम्ही वापरा, नाही वापरा असं मी म्हणत नाही,
फक्त त्याच्याविषयी शाश्वत भाव ठेवू नका की हे मला जन्मोजन्मी टिकणार आहे. काही नाही, हे कधी ना कधी ते खराब होत असतं. प्रत्येक गोष्टीवर एक एक्सपायरी डेट लिहिलेली असते. ते लक्षात घेऊन आपण चालायचं, म्हणजे तुम्हाला सुख दुःख जे आहे ते भेटल्याचा अतीव आनंदही होणार नाही, ते गेल्याचं कुठलं दुःख पण तुम्हाला होणार नाही. गेलं गेलं, आलं आलं, असं असलं पाहिजे. आणि म्हणून इथे या नाशिवंत गोष्टी देव तुम्हालाच सांगतात की याच्यामध्ये तुम्ही जास्त मोह ममता अडकवून ठेवू नका. प्राप्त झालं झालं, गेलं तर त्याच्याविषयी कुठलं दुःख नको. त्या नाशिवंत प्रपंचातनंच आपल्याला बाहेर यायचं आहे. आता प्रपंचातनं आपण बाहेर नाही येऊ शकत, या देहातनं आपण बाहेर नाही येणार. हे देह सुद्धा प्रपंचच आहे. आणि जेवढ्या काही वस्तू आपण उपयोगात नेतो तेवढ्या सगळ्या प्रपंच या पदामध्येच येतात. ह्याच्यातनं आत्ता तुर्तास आपण बाहेर नाही येऊ शकत, परंतु त्या मोह ममतेच्या बाहेर मात्र आपण येऊ शकतो त्या पदार्थांविषयी. जसं आता इथे जे कोणी वयस्कर मंडळी आहेत, हे त्यांच्या लहानपणी खाऊसाठी रडलेले लोक आहेत, है ना. आता ते मोठे झाले, आता त्यांना तो खाऊ ते स्वतः घेऊ शकतात, त्यांच्याकडे पैसा आहे. ते घेतात का? नाही. त्यांना जर का आता तो चॉकलेट वगैरे दिलं म्हाताऱ्या माणसांना, आमचं आता झालं, आता खाऊन हे पोरांना द्या. म्हणजे आता त्या पदार्थाचं जे काही मोह ममता लहानपणी होती, त्याशी रडलो बिडलो हातपाय आपटले, तो पदार्थ आता आपण स्वतः विकत घेऊ शकतो पाहिजे तेवढा. आणि आता कोणाची बंदी पण नाही आपल्यावर की खाऊ नका म्हणून, तरी सुद्धा आपण ते खात नाही. आता तुमचा त्यातला मोह निघून गेलेला आहे. प्रपंचातच राहायचंय, पण प्रपंचातला मोह नष्ट करायचा आहे. त्याच्याविषयी सुख दुःख असता कामा नये. डायबिटीज वाल्याला कोणी गोड नाही वाढलेलं दुःख होतं का? होतं का? खरं सांगा, डायबिटीज वाले होते? दुःख होतं का? एवढा चांगला पदार्थ पंक्तीला आहे ना, आपल्याला खाता येत नाही, याचं दुःख मनामध्ये आहे. खूप लोक बोलतात आम्ही बाबा सगळं पथ्य पाळतो, औषध गोळ्या सगळं घेतो, तरी आमचं शुगर कमी का नाही होत. म्हटलं तुम्ही गोड जे आहे ते प्रत्यक्ष खात नाही, पण दुसऱ्यांच्या ताटात वाढलेलं मानसिक रूपाने तुम्ही खात असता. म्हणजे आपलं मानसिक रूपाने ते गोड खाणं चालू आहे, त्याचा परिच्छेद केला पाहिजे, मोह नष्ट झालं पाहिजे आपण. आणि गीतेमध्ये पण ते सांगितलेलं आहे, मोह नष्ट व्हायचा आहे. कुठल्याही पदार्थामध्ये अडकून राहू नका. प्रपंचातल्याच लोकांसाठी कशामध्ये पण नका अडकून राहू. जे जेवढ्या वेळासाठी तुम्हाला भेटणार आहे ते तेवढ्या वेळासाठी भेटणार आहे. सांगा बरं, सकाळचं कोवळं ऊन असते, किती वेळ पर्यंत मिळतं? एक विशिष्टच वेळ असते त्याची. तुम्ही म्हटले आम्ही 3 तास कोवळं ऊन घेतोय, नाही, एका विशिष्ट वेळेपर्यंतच असतं. त्याच्यानंतर कोवळं ऊन हा प्रकार नसतो. अशा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी त्या विशिष्ट वेळापर्यंत मिळतात. तुमचं बालपण, तुमचं प्रौढपण, तुमचं म्हातारपण, या सगळ्या गोष्टींना एक विशिष्ट वेळ आहे आणि त्या विशिष्ट वेळात त्या विशिष्ट गोष्टी मिळतात. त्या वेळात त्याचा आनंद घ्या आणि नंतर त्याच्यातनं मोह नष्ट होऊन जा की ती गोष्ट गेली तरी तुम्हाला त्याचं सुख दुःख कुठल्याही प्रकारचं असता कामा नये. आणि म्हणून इथे परमेश्वर जर का आम्हाला या वेगळं व्हायला सांगतात, तर परमेश्वर त्याच्यामध्ये अडकून राहतील का? त्याच्यामध्ये अडकून नाही राहणार परमेश्वर. कारण की परमेश्वर आपल्याला जेव्हा ब्रह्मविद्याशास्त्र शिकवल्या जातं त्याची सुरुवातच आमचे जे आचार्य श्री गुरुवर्य मामाजी, ते जेव्हा निर्णय मी तुम्हाला काल सांगितलं ना, एप्रिल आणि मे मध्ये पूर्ण निरूपण, मोकळं निरूपण असायचं, स्पष्ट, म्हणजे एक एक विषय मोकळा करून सांगितला जायचा. त्याची सुरुवातच पहिल्या दिवशी 1 एप्रिलला व्हायची. अनादीचे 4 पदार्थ आहेत, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. तुम्हाला ही जर का गोष्ट कळाली तर तुम्ही आपोआपच मोह नष्ट होतात. जीव वेगळा आहे, देवता वेगळ्या आहेत, प्रपंच वेगळा आहे, परमेश्वर वेगळे आहेत. आणि आपण ह्या जीव, देवता आणि परमेश्वराच्या संपर्कामध्ये प्रपंचाच्याच माध्यमातून येतो, म्हणजे देहाच्या माध्यमातून येत असतो. आता हे देह आपलं प्रपंचाचं आहे. देह म्हणजे आपण नाही, देहाच्या आतमध्ये आपण आहोत. ते कधी कळतं आपल्याला?
आपण देहाच्या आतमध्ये आहोत, देह म्हणजे आपण नाही आहोत, हे कधी कळतं? हा हा नाही, मेल्यावर कळतं ते. मेल्यावर कळतं की आपण तर निघून गेलो, देह तर इकडेच राहून गेलं. ज्या देहाला धक्का लागल्यानंतर आपण अनेकांशी भांडलेलो आहोत वगैरे वगैरे, ज्या देहाला आपण जपलेलं आहे, ते देह म्हणजे मी आहे असं मला आतापर्यंत वाटत होतं. परंतु आता कोणी जर का मेलं तर मग कळतं आपल्याला की अरे देह तर इथेच राहून गेला, तो जीव निघून गेला. म्हणजे जीव महत्वाचा आहे. ही साधना सगळी जीवासाठी आहे. आपण ती डायव्हर्ट करून देहासाठी म्हणून लागू करून घेतलेली आहे बरं का. आपली सगळी साधना देहासाठी सुरू आहे आणि मूळ साधना जी आहे ती जीवासाठी म्हणून केली पाहिजे की जीव स्वरूप उज्ज्वल झालं पाहिजे, उजळतीला आलं पाहिजे, मलिनत्व त्याचं गेलं पाहिजे, सगळे दोष त्याचे नासले पाहिजेत. म्हणून ही साधना देवाने विहित केलेली आहे. आणि हे जीव स्वरूप उजळलं तरच परमेश्वराकडे ते जाणार आहे, त्याच्याशिवाय जाणार नाही. तुम्ही भाजी स्वच्छ धुतल्याशिवाय ती शिजायला तुम्ही टाकत नाही. जोपर्यंत त्याची माती निघते, पालेभाजी असली की त्याची माती निघत राहते ना, जेवढ्या वेळ धुवाल तेवढ्या वेळ माती निघतेच आहे निघतेच आहे. मग शेवट असा एक वेळ येते की ते पाणी स्वच्छच राहतं, तुमच्या लक्षात येतं आता माती नाही याच्यात, मग तुम्ही ती शिजायला टाकता. तसं जीव स्वरूप जे आहे ते मलिनत्वात ते पावलेलं आहे. कशामुळे? आपल्या वाईट विचारांमुळे, वाईट आचारामुळे, सगळ्या या गोष्टींमुळे. एखादा जीव, एखादा व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपल्याला प्रसन्नता दिसते. आज जर का तुम्हाला प्रसन्नता बघायची असेल तर अधिकाऱ्यांनाच भेटावं लागेल. अधिकाऱ्यांच्याच चेहऱ्यावर प्रसन्नता आपल्याला दिसते. या व्यतिरिक्त जे आहेत ते किती गोरे गोमटे असले है ना, किती गोरे गोमटे असे नात का, नाके डोळे किती चांगले आहेत, पण त्यांचा चेहरा मात्र सुजलेला असतो. म्हणजे कपाळावर त्यांच्या आठ्या असणार, एकदम त्रासिक चेहरा असतो. म्हणजे त्यांच्या मनामध्ये उद्विग्न, म्हणजे जे काही अस्वस्थता आहे ती अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसते. म्हणजे आपल्याला हे कळतं की गोरगोमटा असून चालणार नाही, प्रसन्न पण असलं पाहिजे. आपला चेहरा फोटोमध्ये कसा आला पाहिजे? बळच हसायला लावणे आणि सहजपणे आपण प्रसन्न असणे, हे दोन्ही फोटोंमध्ये फरक येतो. पण ती चेहऱ्यावरची प्रसन्नता कधी राहील? जेव्हा तुमचं मन शुद्ध, अंतःकरण शुद्ध असेल, जीव स्वरूप तुमचं शुद्ध असेल, तरच ते तिकडे येणार. तुम्ही किती चांगलं मेकअप केलेलं आहे, पण मनात जर का चिंता असेल तर चेहऱ्यावरती चिंता ते मेकअप झाकू शकत नाही, ते चेहऱ्यावर दिसतेच. याचा अर्थ आमच्या चेहऱ्यावर जे काही यावं त्याचं मूळ स्रोत मन आहे. मनात तुम्ही काय साठवलेलं आहे ते तुमच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होणार आहे. मग मन कसं असलं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे. मन शुद्ध कधी होतं? स्मरणाशिवाय ते मन शुद्ध होत नाही. म्हणजे आपण प्रपंचात आहोत आणि आपलं जर का स्मरण, चिंतन इत्यादी गोष्टी चांगल्या असतील, असे वासनिक मंडळी आम्ही बघितलेले आहेत की त्यांना बघितल्यानंतर प्रसन्नता वाटते त्यांच्या चेहऱ्यावर. त्यांना जर का विधिविधान विचारलं की ते सांगतात आम्ही 3ला उठतो, स्मरण करतो, लीळा चिंतन करतो, काही धर्मवार्ता ऐकतो, धर्मवार्ता करतो, म्हणजे इत्यादी प्रकारे ते धर्मामध्ये, धर्मवार्तेमध्ये ते चांगल्या प्रकारे सहभागी आहेत, कार्यान्वित आहेत ते. त्याच्यामुळे ती प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर आहे. आणि म्हणून स्वामींनी काय सांगितलेलं आहे? जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, या प्रपंचा वेगळं आपल्याला व्हायचं आहे. जीव वेगळे आहेत, जीवांमध्ये अडकायचं नाही. प्रपंच वेगळा आहे, प्रपंचामध्ये पण अडकायचं नाही. देवता वेगळ्या आहेत, देवतांमध्ये पण अडकायचं नाही. इथे सांगितलं चैतन्यापर परमेश्वर तो देवश्री चक्रधर, सकळ जीवा ते रक्षिता हो उद्धरिता हो. रक्षिता म्हणजे सकळ दुःखापासनं मुक्त करतात आणि उद्धरिता म्हणजे सकळ देवतेंपासनं वेगळं करून टाकतात त्या जीवाला. देवतेंमध्ये आता तो जीव नाही. म्हणजे आम्हाला इथे प्रपंचाच्याही वेगळं व्हायचं आहे, देवतेच्याही वेगळं व्हायचं आहे, जीवाच्याही वेगळं व्हायचं आहे आणि परमेश्वराचं व्हायचं आहे. तर परमेश्वराचं जेव्हा आपण होणार आहोत त्यावेळी आपोआपच प्रपंच सुटल्या जाणार आणि प्रपंच सुटला तरच आपण देवाचे होणार आहोत.
तुम्ही प्रपंचात अडकून राहिले तर देवाचे तुम्ही होऊ शकणार नाहीत. आणि म्हणून इथे जर का देव एवढं सगळं आम्हाला सांगतात तर स्वतः परमेश्वर अडकून राहतील का पदार्थांमध्ये? आम्ही म्हटलं की आमच्या स्वामींना कुठला पदार्थ आवडत होता? खीर आवडत होती म्हणे, है ना. बाईसा म्हणतात की स्वामींना खीर आवडते. महादाईसा म्हणतात गोसावी ईश्वर. देवाला अशी आवडी असते का? आता ज्या महादाईसा म्हणतात ते कसं बोलतात? ते ज्ञानयुक्त बोलतात. त्यांना जे काही परमेश्वराची जाणीव झालेली आहे त्या अनुषंगाने, त्या आधाराने ते बोलत आहेत की देवाला कुठल्याही प्रकारची आवड निवड नसणारच आहे, कारण ते परमेश्वर आहेत. प्रपंच जीव देवता यांच्या पलीकडे आहे. काय म्हणतो आपण? चैतन्यापर. चैतन्य देवता सर्वात श्रेष्ठ आहे देवतेमध्ये, आणि त्या चैतन्य देवतेपेक्षाही परमेश्वर श्रेष्ठ आहेत. म्हणजे लक्षात घ्या परमेश्वर म्हणजे काय आहेत. आणि आपण म्हणतो की त्यांना खीर आवडते, बाईसा म्हणत होत्या. कारण की काही याच्यामध्ये असं झालं असेल की आधीच्या काळामध्ये श्वेत उपाराला जास्त महत्व होतं, किंवा दादोसांना जर का कधी विचारलं तर ते म्हणायचे स्वामीच्या ठिकाणी बाकीचं दान देण्यापेक्षा काय करा, तुम्ही अन्नदान करा आणि त्याच्यामध्ये पण श्वेत उपहार करा, म्हणजे खीर वगैरे बनवा. का बोलायचे? दादोसांना खीर आवडायची, है ना. तुम्हाला जर का पंक्तीचा मेनू ठरवायला सांगितलं तर तुम्ही काय ठरवता? तुम्हाला जो आवडता ना तोच मेनू, की बाबा ते शिरा बनवा बरं का तुपातलं. का? तो तुम्हाला आवडत असतो म्हणून तुम्ही बोलता. मार्गात जेव्हा अन्नदान करतो किंवा पंगत ठेवतो तेव्हा काय सांगायचं असतं? मार्गाला जे आवडेल ते बनवा, मला आवडेल ते नको. आपण हट्ट धरून जातो ना आम्हाला हेच बनवायचं, पण मार्ग ते खातच नाही, मग कशाला बनवता उगाच. म्हणजे इत्यादी प्रकारे दादोसांचं असं कार्य होतं की जे मला आवडतं त्याचाच उपहार करा, असं असता कामा नये. मग बाईसांनाही वाटतं की स्वामींना खीर वगैरे आवडते. बाईसांचं साधं भोळं काम आहे. आणि म्हणून महादाईसा जेव्हा म्हणतात तसं, आणि नंतर स्वामींचे आणि महादाईसांचा जेव्हा संवाद होतो तेव्हा स्वामी महादाईसांना म्हणतात तुम्ही म्हणता ते तैसेची, म्हणजे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ईश्वरी काही आवडी निवडी आहे का? नाही आहे. पण तुर्तास बाईसांचं ऐका. आता बाईसा म्हणतात ना खीर करायची, त्यांच्यात दोन निघालेले तर खीर करा. म्हणजे बाईसांनाही दुखवता कामा नये. आणि स्वामींनी तत्व काय आहे हे सुद्धा महादाईसांना थोडक्यामध्ये सांगून तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ईश्वराला कुठल्याही पदार्थांमध्ये ममत्व नाही, कुठल्याही पदार्थामध्ये मोह परमेश्वराचा नाही. लक्षात घ्या. असता तर आमच्या स्वामींनी भिक्षा मागेत बसले नसते. ते कुठेही जाऊन त्यांनी सांगितलं असं आम्हाला हे बनवा ते बनवा ते बनवा. कुठेतरी स्वामींनी सांगितलं का माझ्यासाठी खीर बनवा म्हणून, मला खीर आवडते? स्वामींच्या श्रीमुखातनं निघालेलं नाही आहे. आणि म्हणून जिथेही कुठे आमचे स्वामींचं पूजन होतं ते अलंकार स्वामी तिथेच ठेवतात आणि पुढे जातात. प्रपंचाचा त्याग आहे तो. आमच्या स्वामींचं कुठेही वस्त्र त्यांना अर्पण केले जातात, राजवस्त्र वगैरे, ते सगळं स्वामी काय करतात तिथेच सोडून पुढे निघून जातात. आमच्या स्वामींना 5 सहस्त्राचा काय अर्पण केलं? ते जोगवटा. स्वामींना 5,000 हजाराचं ते माणिक मोती त्याच्यात जडवलेले आहेत. त्या काळचे 5,000 आहेत ते. आत्ताचे किती होतील ते? आत्ता तर गणितच नाही होणार त्याचं. म्हणजे एवढा महागडा तो जोगवटा स्वामींना दिलेला आहे. आणि स्वामी म्हणतात की तो आम्ही मध्ये कोणतरी संन्यासी दिसले त्यांना तो देऊन टाकला. म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वर पदार्थांच्या प्रपंचाच्या मध्ये परमेश्वर स्वतः अडकत नाहीत. परमेश्वर त्या सर्व गोष्टींचा त्याग करून दाखवतात. आणि असं असतं तर स्वामींनी तिथे बडच सोडलं असतं का? तिथे तर सगळे सेवक वगैरे जे म्हणणार स्वामी ते सगळं प्राप्त होतं. पण स्वामींनी त्या सर्व गोष्टींचा त्याग करत करत रिद्धपूरला स्वामी आलेले आहेत. म्हणजे स्वामींनी तो त्याग करवून दाखवलेला आहे. आणि साधकाला पण तोच त्याग सांगितलेला आहे. प्रपंचिक लोकांनी लगेच त्याग करा लगेच संन्यास घ्या असं नाही आहे. संन्यासाची तयारी करा.
आपण काय करतो, लगेच तुम्ही म्हणता आता मी लगेच दीक्षा घेणार आहे, लगेच दीक्षा घेऊ नका. लगेच काही दीक्षा घेऊन काही फायदा होत नसतो. दीक्षेची तयारी करा आधी, आणि ती दीक्षेची तयारी अशी झाली पाहिजे की त्यामध्ये तुमचं प्रपंचात राहून काही गोष्टी तुमच्याकडनं पालन करता आले पाहिजे. तुम्हाला आपल्याकडे पदार्थच नाही खायला आणि तुम्ही म्हटले आज माझा उपवास आहे. पदार्थ समोर पाहिजेत आणि मग आपला उपवास असला पाहिजे. मग उपवास तुम्हाला जमला पाहिजे करायला. नाहीतर बघा बरं, ज्याला गोड खायचं नाही त्याच्यासमोर गोड आलं तो मग द्या थोडंसं द्या मला, म्हणजे त्याचा तो उपवास, त्याचा जो त्याग आहे तो घडत नाही आहे. त्याला असा त्याग घडला पाहिजे की सगळ्या गोष्टी ऐश्वर्य समोर आहे पण ते उपभोगायचं नाही. मानसिकरित्या आपली तयारी झाली पाहिजे, शारीरिकरित्या नाही म्हणत नाही. शारीरिक तर आपण पालनच करतोय की आपण खातच नाही आहे, पण मानसिकरित्या सुद्धा त्या पदार्थामध्ये मन अडकलं नाही पाहिजे. मी गोड खात असतो ना तर मी 4 तरी गुलाबजाम खाल्लेच असते बरं का. हे जे अडकणं आहे ते अडकण्यातनं आपण बाहेर पडायचं आहे. हे प्रपंचातल्या लोकांनी सुद्धा, ज्यांना संन्यास घ्यायचा नाही ना त्यांना सुद्धा हा आचार आहे. कारण की यामध्ये त्यांची मानसिक स्वस्थता आहे, त्यांची प्रकृती ह्याच्यामध्ये चांगली राहणार आहे. याच गोष्टींमुळे आपण कितीतरी गोष्टींचं आलिंबन ठेवलेलं आहे. तोनी मला असं बोललं, त्यांनी मला तसं बोललं, त्यांनी मला वाकून दंडोत नाही केला, त्यांनी आज वाकूनच दंडोत का केला मला, हे सगळे डोक्यात ठेवून आपलं मनामध्ये वेगवेगळे विचार चालू असतात. या सगळ्यातनं बाहेर पडा. तुम्ही फक्त तुमच्या बाबतीतला, तुमच्या लाभाचा, तुमच्या भल्याचाच विचार तुम्ही केला पाहिजे, तर मग ते तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलेलं जे आहे ते स्वामींनी करून सुद्धा दाखवलेलं आहे. आम्हाला सुद्धा त्या स्थितीमध्ये पोहोचायचं आहे की आम्हाला सुद्धा संन्यास घेण्याआधी संन्यासाची तयारी जी आहे इथे आम्हाला तयारी ती करायची आहे. आणि मग तुम्हाला संन्यास जो घडणार, वेश परिवर्तन जो तुम्ही करणार आहात, जागेचं परिवर्तन जे तुम्ही करणार आहात ते तुम्हाला सहज सोपं वाटणार आहे. त्या दिवशी सांगितलं, तुम्ही इथे जर का शिळं खात असाल मार्गात तुम्ही शिळं खाऊ शकता, काही अडचण नाही. एकदम तुम्ही इथे ताजं खाता आणि मार्गात शिळं मिळालं तर तुम्ही नाही जेवू शकत, तुम्हाला त्रास होणार. म्हणजे काही सवयी तुम्हाला इथे तुम्हाला लागू कराव्या लागतील, तर त्या सवयींच्या बाबतीमध्ये तिथे तुम्हाला सहजपणे वर्तन करता येणार आहे. आणि सगळ्या गोष्टी मानसिकतेशी जडलेल्या आहेत की आपल्याला मानसिके जास्त भीती वाटत असते काही गोष्टी करण्यासाठी, आणि म्हणून आपण त्या त्या गोष्टींपासून लांब राहतो. ते म्हणाले ते वचनाचा भोग घेतला मग ते पाठांतर द्यावं लागेल, ते बाबा पाठांतर मागतील तर त्याच्यापेक्षा भोग घ्यायला जायचंच नाही, म्हणजे आपण सुटलो है ना. आणि कोणी विचारलं तुम्ही पाठांतर द्या, मी भोगच नाही घेतला. का नाही घेतला? कारण की पाठांतर देण्याची भीती आहे. ह्या भीतींपासनं आपल्याला एकदा पाठांतर देऊन बघा. तुम्ही एकदा पाठांतर दिलं की तुम्हाला मग पुढे असं होईल की परत पाठांतर कधी घेणार आहे, परत मी पहिले पुढचे 5 प्रश्न, पुढचे 5 प्रश्न, अशी एक तुम्हाला ती सवय लागते. माझ्याकडे तो शिष्य आहे छोटा, त्याला आम्ही डाळ भात वाढलं त्याच्यात तूप वाढतो ना, तूप नको मला. का नाही? मला तूप नाही आवडत. तूप कधी खाल्लंय का तू? नाही खाल्लं. मग कसं काय आवडतं ना आवडतं कसं काय ठरवलं? पण त्याला वाटलं नवीन काही पदार्थ आहे नको, मग मी त्याला एका बाजूला वाढलं तो डाळ भाताच्या, आता खाऊन बघ एवढा डाळ भात. मग त्यांनी पहिला साधा डाळ भात खाल्ला, नंतर मग तो डाळ भात खाल्ला तर त्याला तो आवडला. म्हणजे तेव्हापासून तो ते खायला लागला. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला काही गोष्टी जेव्हा माहितीच नाहीये तर त्याच्याविषयी आपण भीती कशी काय बाळगून ठेवतो, कसं काय ठरवतो की हे चांगलं नाही, हे वाईट आहे, किंवा त्याच्याविषयी आपली मानसिक स्थिती आपण लांब लांब जातो त्याच्यापासनं. एकदा त्या गोष्टीचा अनुभव घ्या, मार्गात राहण्याचा पण अनुभव घ्या, तिथल्या आचरणाचा पण अनुभव घ्या. तुम्हाला जर का एकदा लिंक लागली की तुम्हाला इतकं छान वाटेल, खूप चांगलं वाटतं. आता मी सध्या म्हणजे मी मोठ्या आश्रमात राहिलोय 12 वर्ष, आता मी दुसरी ठिकाणी राहतो, पण मला अजून सुद्धा मोठ्या आश्रमात राहण्याची ओढ असते. खूप छान आयुष्य असतं मोठ्या आश्रमात. छोट्या आश्रमापेक्षा पण मोठ्या आश्रमातलं
जे काही रोजचं विहरण वर्तन सगळ्या विधी वगैरे इतके सुंदरपणे चालू असतात, फक्त त्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. हे सगळं कधी ठरतं? जेव्हा तुम्ही प्रपंचाचा त्याग करता, तुमच्या ऐश्वर्याचा त्याग करता, सुख सुविधांचा त्याग करता. मला सांगा बरं, सुख सुविधा या एका दृष्टीने चांगल्या आहेत, पण सर्वार्थाने ते काही चांगल्या नाही. 1% चांगले आहेत, पण 99% त्याचा आम्हाला काय आहे, दुःखच होत आहे. जेवढं काही आपण सुखसुविधा उपभोगतोय तेवढं दुःख आपल्याला आता प्राप्त झालेलं आहे. वयस्कर लोक बघा बरं, ते आजही चालतात फिरतात, त्यांना चष्मा नाही, त्यांचे दात सगळे आहेत वगैरे वगैरे. मग आपली परिस्थिती अशी का आहे? कारण की आपण सुख सुविधेचा उपभोग घेतो आहे. आणि आमचे स्वामी तेच सांगतात की सुख साधने देव न पविजे नाही का. सुख साधनं जे आहेत ते सगळ्यांना हवीशी वाटतात, परंतु त्या सुख सुविधेमध्ये साधनांमध्ये खूप मोठं दुःख दडलेलं आहे. ते नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला ते दुःख मिळत असतं. आणि म्हणून इथे आपल्याला या प्रपंचा वेगळं व्हायला जर का देवाने सांगितलं, तर प्रपंचामध्ये परमेश्वर कसे काय अडकून राहू शकतात? तुम्ही कसं काय प्रपंचाचा मोह देवाला देऊ शकता? कसं काय देऊ शकतो आपण की देवा आमचं हे काम झालं तर आम्ही 11 नारळ तुम्हाला वाहू. तुमच्या 11 नारळाचं देवाला काय नवल आहे का काही? त्याच्यानंतर उपहारांचं आपण हे करतो, हे उपहार देऊ ते उपहार देऊ, इतके फुलं वाहू तितके दिवे लावू. याच्याने खरोखर देव मोहवश होत असतील का? की देवाने कधी बघितले नाहीत की इतके दिवे लावलेले, इतके फुलं देवाने कधी बघितलेच नाही, आणि त्या फुलांच्या मोहापायी देव तुमचं काम करतात. कसं काय आपण देवाला त्या पदार्थांचा मोह देऊ शकतो? तुम्ही एखाद्या चॉकलेटचा मोह लहान पोराला देऊ शकता, पण एक मोठ्या माणसाला तुम्ही देऊ शकता का? एखादा जज आहे त्याला म्हणू शकता का माझ्या बाजूने निकाल लावा, तुम्हाला मी चॉकलेट देईन? देऊ शकता का मोह त्याला? नाही देऊ शकत. तुम्ही जर का ते कळत आहे तर परमेश्वर कितीतरी मोठे आहेत. अख्ख्या संपूर्ण जीव देवता प्रपंच याही पेक्षा श्रेष्ठ असलेले आहेत. त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे, त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे, हे सगळी अदब आपल्याला आली पाहिजे. आणि म्हणून इथे सन्निधानामध्ये देखील देवाला तुम्ही काहीच देऊ शकत नाही, कुठलाच पदार्थ देऊ शकत नाही. त्यांना सगळं माहिती आहे. आता समजा तुम्ही लोक जर का कुठे दुसरीकडे भेटले आणि मी तुम्हाला विदर्भाच्या पदार्थांचं महत्त्व सांगू शकतो का? की विदर्भामध्ये ही भाजी बरं का, ही चांगली भाजी बनते. तुम्ही म्हणाल बाबा आम्ही विदर्भातलेच आहे, आम्हाला माहिती आहे सगळं. म्हणजे तुम्हाला मी विदर्भातल्या कुठल्याही पदार्थांचं किंवा ठिकाणाचं महत्त्व सांगू शकत नाही, तुम्हाला ते सगळं माहिती आहे. तशा पद्धतीने देवाला तुम्ही कुठलाही पदार्थ देऊन मोहवश नाही करू शकत, कारण की ते परमेश्वराच्याच मनोधर्माने ते पदार्थ बनलेले आहेत. आणि परमेश्वराला त्या पदार्थी कुठलेही लागले पण नाही. परमेश्वराचा जो साधक आहे त्याला सुद्धा त्या पदार्थांचे काही कुठलेही लागले पण नाही. एवढंच काय की आत्ताच्या काळातले जे डाएट करतात ना, डाएटिंग करतात, त्यांना भेटा बरं तुम्ही. त्यांना तुम्ही कुठलाही पदार्थ द्या खायला, ते खात नाहीत. डाएटिंग नावाचा नवीन धर्म आता जन्माला आलेला आहे. धर्म म्हणजे जे धारण केलेलं आहे आणि सांडिताही न संडे, म्हणजे तो सोडतच नाही. त्याचा जो धर्म आहे तो उलट सांगेल एक पेढा खाल्ल्याने किती कॅलरीज वाढतील, किती काय होईल, असं होईल तसं होईल. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातनं पेढा नावाचा प्रकार काढून टाकाल, एवढं मोठं प्रवचन देतात ते. परंतु पक्के असतात ते, अजिबात नाही म्हणजे नाहीच खाणार ते. त्यांना सुद्धा पदार्थांमध्ये कुठलंही मोह ममता राहिलेली नाही. ते उलट पदार्थ बघून म्हणतात अरे तुम्ही काय खाताय, या पदार्थ खाल्ल्याने काय होतं तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे तिकडे त्या लोकांना ते कळतं आहे. तसंच आम्हाला सुद्धा लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून इथे परमेश्वर जे आहेत त्यांना सुद्धा आपण अशा प्रकारच्या पदार्थांमध्ये अडकवायचं नाही. देवाला अडकवू नका, देवामध्ये आपल्याला अडकायचं आहे. आणि म्हणून सन्निधानामध्ये देखील आपला विषय सुरू होता की देवाचं तुम्ही भजन पूजन कशानेही करू शकत नाही. त्या काळामध्ये स्वामींचं भजन पूजन केलं ठीक आहे,
भट्टोबासांनी फुलांचे अलंकार आणले, फुलं आणली, जे जे काय अर्पण करायचं ते केलं, पण स्वामींनी शेवटी त्यांना काय सांगितलं? असती परी. स्वामी म्हणाले का त्यांना की तुम्ही एवढे फुलं वाहिलेले आहेत, आता तुम्हाला मोक्ष निश्चित झाला? नाही. तुम्ही एवढे 3 वर्ष 3.5 वर्ष आमच्या संपर्कात आहात, देवाच्या सन्निधानी आहात, म्हणजे तुमचं फलद्रूप झालं नाही. देवानी त्यांना सुद्धा अस्तिपरी प्रकरण सांगितलं आणि त्यांनाच विचारायला सांगितलं, जिज्ञासा तुम्ही आमच्याकडे जिज्ञासा करा, असन्निधान धर्म कसा असणार आहे. आणि त्या प्रत्येकांसाठी अस्तिपरी नावाचं प्रकरण आहे. आमच्या महादाईचा म्हणतात, भट्टोबासांना म्हणतात, महादाईसांना म्हणतात, आपल्या माहीमभटांना म्हणतात की देवासाठी तुम्ही म्हणजे देवाच्या वियोगाचं दुःख तुमच्याकडे, म्हणजे ते एकदा ते पान खातात त्याच्यावरून महादाईसा म्हणतात की एकदा माहीमभट्ट थोडा आराम करत आहेत त्याच्यावरून महादाईसा त्यांना बोलतात. म्हणजे तिथे त्या ठिकाणी सुद्धा महादाईसा त्यांना अस्तिपरीचंच आचरण जे आहे ते सांगतात. समस्त गुरुकुळांना भट्टोबास निरूपण करतातच, पण त्यांच्या आचरणावर लक्ष मात्र महादाईसा ठेवतात. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा सन्निधानातनं असन्निधानात आलेल्या जीवांना सुद्धा अस्तिपरी आहे, सन्निधानातल्या जीवांना सन्निधानाची अस्तिपरी आहे, केवळ असन्निधानी आलेल्या जीवांना सुद्धा अस्तिपरी हे आचरण आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराने जे सांगितलेलं आहे, जे परमेश्वराला जे अपेक्षित आहे त्याच गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तुम्हाला आम्हाला काय अपेक्षित आहे ते कार्य आपण करता कामा नये. शोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती. शोक्ती म्हणजे स्वतःचं मत, स्वतःचं जे काही इच्छा अपेक्षा आहेत आणि स्वतःचं जे मत आहे जे तत्वज्ञानामध्ये नाही आहे त्याला शोक्ती असं म्हटलं जातं. तुम्ही म्हटले की मला असं वाटतं, मला असं वाटल्यानंतर आपली तिथे सोक्ती आली, ईश्वरोक्ती नाही आली. त्यानंतर शास्त्रोक्ती म्हणजे अन्य धर्मांच्या शास्त्रामध्ये काय काय आलेलं आहे ते सगळं काही शास्त्रोक्तीमध्ये येत असतं. आणि लोकोक्ती जे लोकांमध्ये काय प्रचलित आहे, म्हणजे लोकांमध्ये एक वेगळंच काहीतरी सुरू असतं जे शास्त्रामध्ये पण नाही आहे, जे कुठेतरी तत्वज्ञानामध्ये पण नाही आहे, ते लोकांच्या मनातनं आपोआपच येतं आणि त्या अनुसार त्यांना जे वाटतं त्या पद्धतीने ते बोलतात आणि त्यांचं एक मत तयार होत असतं. त्या मताला कशाचाच वेगळा आधार नसतो. हे कुठून हे नाही मला असं वाटलं, ज्याला आपण अफवा बोलतो की नाही, अफवेला कुठलाच आधार नसतो. ते विचारा कोणी सांगितलं तर म्हणजे ह्यांनी सांगितलं, ह्यांनी सांगितलं, ह्यांनी सांगितलं. ती लोकोक्ती आहे. म्हणजे असं झालेलं आहे. आमचे स्वामी पांचाळेश्वरला आहेत आणि पलीकडचा जो एक व्यक्ती आहे तो त्यांनी स्वामींना पाहिलं आणि त्यांनी पाण्यात उडी मारून तो पोहत पोहत आला स्वामींजवळ आणि स्वामींना तो म्हणतो की देवा असं असं झालं, माझ्यावर कोणीतरी अफवा माझ्या बाबतीमध्ये निर्माण केली आणि माझ्यावर आमका आमका आरोप त्यांनी घेतलेला आहे आणि ते सगळं गाव मला मारायला टपलेलं आहे, म्हणून मी इकडे आलो. स्वामी म्हणतात ठीक आहे. स्वामी म्हणतात तुमच्याकडे कुदळी पावडा आहे का? ते म्हणतात आहे, पण ते घरी आहे आणि घरी जायचं म्हणजे ते असं असं आहे. स्वामी म्हणतात जा तुम्ही घेऊन या. आता स्वामींवर विश्वास ठेवून तो जातो गावामध्ये. म्हणजे ही कमाल आहे की त्याच्यावर मारायला टपलेले सगळे लोक आहेत, पण स्वामींच्या एका वाक्यावर तो परत त्या आपेगावमध्ये जातो, घरी जातो, कुदळी पावडं घेतो, परत स्वामींकडे येतो. आता काय होतं की जाणारे जे लोक त्याला मारायला टपले होते ते बघतात हा तर मगाशी पळून गेला, आता तर हा येतोय, म्हणजे ह्याला कसली भीती नाहीये. म्हणजे ह्यांनी जे जे केलेलं आहे तू बघितलं का? ते म्हणे नाही मी नाही बघितलं. मग मला त्यांनी सांगितलं. त्याला विचार तू बघितलं का यांनी काय केलं? म्हणजे नाही मला त्यांनी सांगितलं. असं सगळेजण भेटले ते म्हणजे तुम्ही आपण कोणी बघितलं का यांनी वाईट काय कार्य केलं? म्हणजे कोणीच नाही बघितलं. ही बातमी आली कुठून? म्हणजे ही लोकोक्ती म्हणजे लोकांनी तयार केलेलं आहे. कोणीतरी काहीतरी बोलतं आणि त्याचं मग ती बातमी तयार होते. मी म्हटलं की विशेष म्हणजे देव नाही. कोणी म्हटलं असं? मी म्हटलं की स्वामींनी? कोणी म्हटलं?
स्वामींनी म्हटलेलं आहे, देव पाषाणाचा नव्हे, लीळाचरित्रात आहे. चक्रधर स्वामींनी म्हटले बरं का. खूपशा मानव लोकांना हे वाक्यच माहिती नाहीये देवाचं. देव पाषाणाचा नव्हे. आम्ही आता पाषाणालाच देव करून ठेवलेलं आहे. पाषाणाला आम्ही खाऊ घालतो, या विशेषाला वेगळा उपार, त्या विशेषाला वेगळा उपार, आम्ही विशेषांना उपार दाखवतोय. आणि आमचे स्वामी सांगतात देव पाषाणाचा नव्हे, मराठीत सांगितलेलं आहे ते पण. मग इथे या ठिकाणी आपल्याला परमेश्वर जे आहेत, म्हणजे स्वामींनी तिथे काय केलेलं आहे की ती लोकोक्ती तयार झाली आता, की देव पाषाणाचं नव्हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की विशेष म्हणजे देव नाही. तर माझे निरूपण ऐकणारीच व्यक्ती आहे चांगली, ते म्हणाले की दादा म्हणाले की विशेष करायचे नाही. आता हे काय झालं, मी काय सांगितलं, विशेष म्हणजे देव नाही आहेत, परंतु देवानी मात्र विशेष वंदन करायला सांगितलेले आहेत. 2-3 वचनं आहेत चांगली. आणि स्वामी सांगतात परमेश्वर भज्य संबंध वंद्य, वंदनीय आहे ते, वंदन करायचं, विशेष स्थान प्रसाद हे वंदन करायचं बरं का. तुम्हाला कोणी येऊन सांगेल वंदन करू नका, ते चक्रधर स्वामींनी वंदन करायला सांगितलेलं आहे, म्हणून ते वंदन करायचंच. आणि ते वंदन करण्याचा लाभही त्याच्यामध्ये आहे, एक वचन पालन आहे. आणि स्वामींचा स्पर्श ज्या पाषाणाला झालेला, त्याला आपला जर का स्पर्श झाला त्या पाषाणाला, तर त्यातले काही पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्याकडे येत असते. तर अशा पद्धतीने मी काय सांगितलं की विशेष म्हणजे देव नाही. आता पण मी काय सांगितलं, विशेष म्हणजे देव नाही, पण ते वंदन मात्र करायचं, देवाचा स्पर्श त्याला झालेला आहे. परंतु ऐकणाऱ्यांनी हे केलं की ते म्हणाले की विशेषच नाही करायचे, म्हणजे ही लोकोक्ती तयार झाली आहे कुठल्या तरी एका व्यक्तीने. बरं, तो व्यक्ती माझा विरोधक नाही आहे, माझ्या म्हणजे ह्याच्यामधलाच आहे, चांगला मला सहकार्य करणारच आहे, पण त्याने ऐकताना असं ऐकलं, मध्ये काहीतरी डुलकी लागली असावी समजा ऐकता ऐकता, तर मग ते काय झालं, एक वेगळाच विषय घेऊन ती व्यक्ती बोलायला लागली. मागे मी सांगितलं, त्या दिवशी पण मी बोललो, मोठ्याने जय करून विडा ठेवायचा नाही. आता कदाचित डुलकी लागली असेल, मोठ्याने बोलायचं नाही या वेळेला, आणि त्यांनी एवढंच ऐकलं की विडा ठेवायचा नाही, असा तो विषय झाला. मग ते कोणीतरी मला विचारलं तुम्ही असं कसं काय सांगितलं, म्हटलं तुम्ही स्वतः ऐकलं का? ते म्हणाले नाही मी स्वतः नाही ऐकलं. म्हटलं तुम्ही ती रेकॉर्डिंग ऐका स्वतः आणि मग फोन करा. मग त्यांनी ते ऐकलं आणि मग त्यांनी परत फोन केला की हो ते मी चुकी झाली बरं का, तुम्ही असं नाही सांगितलं, मी तर असं सांगितलेलं आहे. ही लोकोक्ती म्हणजे लोक स्वतःच्या चुकीमुळे एखादं मत तयार करतात किंवा चुकीच्या व्यक्तीकडनं ऐकून एक मत तयार करतात, एक चुकीच्या अनुभवामुळे मत तयार करतात आणि मग ते सांगतात. जसं ते आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषध कसं असतं की जे घेतल्यानंतर आजार नीट होत नाही, तो वाढतो. वाढून काय होतं, तो समूळ निघून जातो. म्हणजे नवीन घेणाऱ्याला काय वाटतं की हे औषध चांगलं नाही बरं का, याच्याने उलट आजार वाढतो, म्हणजे त्यांनी त्याचं ते मत तयार केलं. परंतु तो वाढतं कशासाठी की शरीरामध्ये तुमचा तो आजार असेल तर तो बाहेर पडतो सगळा आणि निघूनच जातो कायमस्वरूपी, म्हणून तो वाढत असतो. पण त्याच्याबद्दल चुकीचं जर का तुम्ही मत तयार केलं तर मग ते जनमानसांमध्ये मग ते लोकोक्ती म्हणजे अशा प्रकारची लोकोक्तीला कुठल्याही प्रकारचा आधार नसतो. आणि आपल्या पंथामध्ये पण अशा भरपूर लोकोक्त्या तयार झालेल्या आहेत. त्या लोकोक्तीला तत्वाचा कुठलाही आधार नाहीये. यथा मी दत्तात्रय कवच बद्दल सांगतो, दत्तात्रय कवच बद्दल तुम्ही स्वतः माहिती काढा की ते कुठून आलेलं आहे, हीच एवढीच माहिती काढा. ते कोणी सांगितलंय वाचायला, मुळात मानव पंथात दत्तात्रय कवचचा प्रवेश कधी झाला याचं सगळं तुम्ही माहिती काढा. लीळाचरित्राचा प्रवेश कधी झाला हे आम्ही सांगू शकतो, त्याच्यातच सूत्रपाठ आहे लीळाचरित्रात. स्मृतीस्थळाच्या संदर्भात पण प्रस्तावनेमध्ये तुम्हाला स्मृतीस्थळ कधी लिहिल्या गेलं याचा एक अंदाज लिहिलेला असतो, कोणी लिहिलेलं आहे याचा अंदाज सांगितलेला असतो. लीळाचरित्र कोणी लिहिलं ह्याचा माहिती आहे आपल्याला.
परंतु अशा काही गोष्टी आहेत की त्याचा प्रवेशच महानुभाव पंथात कधी झाला माहिती नाही. लोकोक्तीच्या माध्यमातनं ते म्हणाले आम्ही पारायण केलं, आमचं चांगलं झालं, म्हणून बाकीचे सगळे करायला लागले. बाकीच्यांना सांगितलं. असं होता होता सोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्तीच्या माध्यमातनं महानुभाव पंथामध्ये अनेक कर्मकांड आलेले आहेत. जे महानुभाव पंथाचे संस्थापक असतील, दत्तात्रय प्रभू असतील, आता आमचे चक्रधर स्वामी असतील, यांनी दूर दूरपर्यंत त्यांच्या निरूपणात तो विषय कधीही सांगितलेला नाहीये. पण तो महानुभाव पंथामध्ये म्हणजे पक्का सुरू आहे चांगल्या प्रकारे. आणि आता आम्ही त्यालाच धर्म मानून बसलो किंवा त्यालाच विधी मानून बसलो आम्ही. आणि जर का कोणी लीळाचरित्रातलं विधी सांगितलं ते म्हणतात नाही आमचे नी बापे माझे नी बापे सांगितले. रुमण्याचा दृष्टांत स्वामींनी त्या काळात का सांगितला, कारण की या काळामध्ये घडणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. की आपण लीळाचरित्रातलं ऐकत नाही. एका ठिकाणी तर ते एक जण चुकीचा विधी करत होते, म्हणलं लीळामध्ये आणि वचनामध्ये स्वामींनी हा विधी सांगितलाय. ते म्हणाले नाही आमच्या अमक्या मार्गदर्शकांनी हेच सांगितलं आम्हाला. म्हणजे त्यांना जीव मार्गदर्शक काय सांगतात ते जास्त महत्वाचं आहे. देव मार्गदर्शक काय सांगतात ते महत्वाचं नाही. वचनाचं प्रमाण देऊन सुद्धा त्यांनी ते मान्य केलं नाही. म्हणजे आता हे खूप झालं की नाही. स्वामी सांगतात शोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती या तिन्ही उक्ती परित्यजूनी परमेश्वराला शरण जावं किंवा येथीच्या व्युत्पत्ती उत्पन्न व्हावे. एक तर आम्हाला या तीनही उक्ती त्यागून द्यायच्यात आणि ईश्वरोक्ती ज्या ईश्वरोक्तीला शरण जायचं आहे. देव काय म्हणतात ते महत्वाचं, किंवा देवाने जे सांगितलेले आहे त्याच्याविषयी उहापोह करायचे. व्युत्पत्ती व्युत्पन्न व्हावे म्हणजे परमेश्वराने जे निरूपण केलेलं आहे, जे शास्त्र सांगितलंय त्याच्या बाबतीत आपली चर्चा झाली पाहिजे. आपली चर्चा होते की पंचावताराला किती भाज्या बनवायच्या, किती मिठाई आणायच्या, ही चर्चा होते आमची. आमची चर्चा झाली पाहिजे की देवाने किती वचन सांगितले आहेत, काय काय सांगितलेले आहेत, त्याच्यात काय काय करायला सांगितलंय देवानी, ही आमची चर्चा झाली पाहिजे. हे देवाकडे जाण्याचं एक माध्यम स्वतः देवाने देऊन ठेवलेलं आहे. या व्यतिरिक्त पंथामध्ये जे काही चालू आहे तो वासनिक धर्म नव्हे. ते वासनिक करतात, वासनिकांना वाटतं की हे केलंच पाहिजे अमकं टमकं, पण तो खरोखर वासनिक धर्म आहे का हे लीळाचरित्रामध्ये तपासून बघा, सूत्रपाठामध्ये तपासून बघा, त्याच्यानंतर स्मृतीस्थळामध्ये तपासून बघा त्या गोष्टी. वासनिक धर्म किंवा ईश्वर धर्म जो आहे तो त्यामध्ये सांगितलेला आहे. मुळामध्ये ईश्वर धर्मच आहे, तो तुम्हाला वासनिक धर्मामध्ये पण लागू होतो, अनुसरण धर्मामध्ये पण तो लागू होत असतो. आणि म्हणून आपल्याला देवालाही त्याच्यात अडकवायचं नाही, स्वतःही त्याच्यामध्ये अडकायचं नाही. बघा बरं, विचारा आटन विजन करणारे जे साधू आहेत त्यांना विचारा तुम्ही किती पंचावतार उपहार केलेत आतापर्यंत, विचारा बरं त्यांना. तुम्ही किती दिवे रोज लावता त्यांना विचारा. तुम्ही कापूर रोज लावता का विचारा त्यांना. अटन विजन करणाऱ्यांसोबत ह्या गोष्टी कुठे असतात सोबत? त्यांच्यासोबत एक विशेष असतो, एक पोथी असते आणि सोबत ते भिक्षा पात्र असणार आहे आणि चिंतन त्यांच्या सोबत सतत देवाचं असतं. म्हणजे त्यांना माहिती आहे की आपला वेळ अधिकाधिक ईश्वराच्या चिंतनामध्ये गेला पाहिजे. म्हणून आटनादिक्रमे चालताना सुद्धा नामस्मरण, विजनाला बसले तरी शास्त्र चिंतन, ईश्वर चिंतन, भिक्षेला गेले तरी ईश्वर चिंतन, भिक्षेहून येताना ईश्वर चिंतन, भोजन करताना ईश्वर चिंतन, झोपतानाही देवाला आठवत आठवत ईश्वर चिंतन, प्रसाद सेवा विशेष वंदन करतात त्यावेळी ईश्वर चिंतन आणि स्मरण सांगितलेलं त्यामध्ये सुद्धा ईश्वर चिंतन. ईश्वर चिंतन हा वेगळा भागच नाही आहे. सगळ्या विधींमध्ये एकच म्हणजे ईश्वर चिंतन इत्यादी कार्य आम्हाला जे देव ज्यांना पाहिजेत असं म्हणून जे निघालेले आहेत त्याग करून त्यांच्याकडे आम्हाला एवढ्याच गोष्टी दिसतात आणि आम्ही जे करतो त्या गोष्टी ते करताना आम्हाला दिसत नाही आणि ते जे करतात ते आम्ही करत नाही. म्हणजे हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे की खरोखर देवाने असं काय सांगितलेलं आहे जे आम्हाला तेवढंच करायचं आहे. म्हणून स्वामींनी आवर्जून हे वचन उच्चारण केलेलं आहे. स्वामी सर्वज्ञ परमेश्वर असल्यामुळे त्यांच्याकडनं एखादं वाक्य लिहायचं राहून गेलं नाही, सांगायचं राहून गेलं नाही आहे ना. आपल्याला पत्र लिहिता लिहिता सगळं पत्र लिहून होतं आणि मग कळतं की महत्वाचा मुद्दाच लिहिला नाही, मग ताजा कलम म्हणून ते
नव्याने जन्माला आलं. हे कधी आलं जन्माला? की ते राहून गेलं बरं का. परंतु राहून गेलं ते मान्य नाही करायचं, ते वेगळा विषय म्हणून, विशेष विषय म्हणून लिहायचं. तशा पद्धतीने देवाच्या बाबतीत झालेलं नाही की स्वामींनी परत आम्हाला संपर्क केला की माझं ते वचन सांगायचं राहून गेलं बरं काय, ते पण वचन त्याच्यामध्ये घ्या. अस्थिपरीमध्ये 7वं वचन सांगायचंच राहून गेलं, असं देवाचं झालेलं नाही. देवानी 800-850 वर्षाआधीच इतके सगळे बारीक सारीक विषय ज्याच्यामध्ये येतील असे सगळे वचन सांगून ठेवले की स्वामी सांगतात, येत आदिन वहिजे येथोनी म्हणितले कीजे. आम्ही काय करतोय? येथोनी म्हणितले कीजेचा प्रवास करतोय. परंतु त्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे आधी तुम्हाला आधीन व्हावं लागेल. वचनाचा जो क्रम आहे ना, त्या वचनाच्याच क्रमाने तुम्हाला जावं लागेल. आधी आधीन व्हा. आधी देवाने म्हणितलेलं करायच्या भानगडीत पडू नका. आधी देवाच्या अधीन होता येतंय का आपल्याला ते पहिले बघा. देवाचं अधीन होणं म्हणजे जीव देवता प्रपंचाचं अधीनत्व सोडणं आहे. आणि तसं राहता येतं का? जसं तुम्ही मुलाला कुठेतरी ठेवता सुट्ट्यांमध्ये, तर तुम्ही बघता त्याला 4 दिवस ठेवून बघतो आम्ही, तो राहतो की नाही राहतो. तो 4 दिवस तिकडे राहिला, रमला, 8 दिवस राहिला, 1 महिना राहिला, आणि मग तुम्ही म्हणता हा म्हणजे हा अधीन झाला तिकडच्या, म्हणजे आमचं अधीनत्व, आमची जी सवय आहे, आमच्या घराची सवय आहे त्याची तुटली, तो आता तिकडे राहतोय, म्हणजे आता तिकडे त्याचं शाळेत नाव टाकायला हरकत नाही. मग आता तो तिकडचं म्हणितलेकरण तो नंतर करणार आहे. आधी अधीनत्व आणि नंतर म्हणितलेकरण. आमच्या स्वामींनी विचारलं भट्टोबासांना की बाबा तुम्हाला जर का इथे थांबायचं असेल तर असं तुमच्या मनाप्रमाणे नाही थांबता येणार. आले आले गेले गेले. इथे तुम्हाला आम्ही बोलल्यानंतरच यावं लागेल आणि पाठवल्यानंतर जावं लागेल. असं अधीनत्व पाहिजे. आम्ही पाठवल्याशिवाय जायचं नाही कुठे, आणि पाठवल्यानंतर बोलवल्याशिवाय परत यायचं नाही. आता आपल्याला हो म्हणायला सोपं आहे. जर का तुम्हाला विचारलं मी की तुम्ही असा नियम तुम्हाला सांगितलं तुम्ही पालन कराल का, तुम्ही लगेच म्हणा हो हो नक्कीच. परंतु हो म्हणणं हा एक प्रकार वेगळा आहे, आणि देवासमोर हो म्हणणं हा एक प्रकार वेगळा आहे. तिथे पालनच करायचं आहे. आणि ते म्हणतात हो, हे पहिले अधीनत्व देवाने त्यांचं मागितलं त्यांच्याकडे की तुम्ही अधीन होणार का, येथीच्या प्रवृत्तीला तुम्ही अधीन होणार आहात का, पहिले ते विचारून घेतलं. ते म्हणाले हो होईल. स्वामी म्हटलं तसं नाही, द्या भाकेचे पोफळ, म्हणजे निश्चिती करा आणि आम्हाला वचनरूप काहीतरी सांगा. तुमचं शब्दाला महत्व होतं त्या काळामध्ये. आणि तेव्हा त्यांनी भाकेचे पोफळ दिलं आणि ते म्हणाले तुम्ही जसं म्हणाल तसं. आता हे फक्त अधीनत्व झालं. आणि मग भट्टोबासांचं अनुसरण म्हणजे म्हणितलेकरण या पदामध्ये आता भट्टोबा समाविष्ट झाले. आधी अधीनत्व स्वामींचं स्वीकारलेलं आहे. आधी अधीनत्व देवाने त्यांचं मागून घेतलेलं आहे, तो करार आधी झाला, आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आहेत. आता म्हणितलेकरण. आता स्वामी त्यांना तपासतात की जा रद्दपूरला, म्हणितलेकरण पाठवल्यानंतर जावं लागेल आणि बोलवल्याशिवाय यायचं नाही. हे जे वाक्य स्वामींनी म्हटलेलं होतं ते वाक्य स्वामींनी त्यांना दोन्ही वाक्य सांगून टाकले. रिद्धपूरला गेले, परमेश्वरपूरला किती महिने आहेत ते? 6 महिने तिकडे होते, आणि 6 महिने देवाने बोलवलं नाही, भट्टोबास आले नाहीत. त्रास भरपूर होत होता असन्निधानी राहण्यामध्ये, परंतु बोलवल्याशिवाय जायचं नाही. गेलो तर परमेश्वर उदास होतील. आणि जेव्हा स्वामींनी बोलवलं तेव्हाच आले. म्हणजे स्वामींच्या पहिल्या परीक्षेमध्ये भट्टोबास एकदम पासच होऊन गेलेले. जसा शब्द तसंच आचरण भट्टोबासांनी केलेलं आहे. तिथे त्यांनी त्यांची सोक्ती शास्त्रोक्ती किंवा लोकोक्ती मध्ये आणलेली नाही. शोक्ती म्हणजे स्वतःच्या मनाने की नाही देवानी जरी नाही बोललं तरी आपण जायचं नाही. शास्त्रोक्ती त्याच्यामध्ये आणलेली नाही, म्हणजे अन्य आधी काही त्यांना माहिती आहे शास्त्र, त्याचा आधार त्यांनी घेतला नाही. किंवा लोकोक्ती म्हणजे लोक तरी देवाचं कुठे ऐकतात, आपण कशाला ऐकत बसायचं एवढं, ही लोकोक्ती सुद्धा त्यांनी मनामध्ये आणली नाही. ईश्वरोक्ती काय आहे त्यालाच महत्व दिलं, आणि ते आले नाही म्हणजे नाहीतच.
परंतु देवाकडे येण्याचा ओढा मात्र त्यांचा एवढा होता, 6 महिने खूप तळमळ दुःख त्यांनी ते केलेलं आहे. योग्यता वाढली, त्यांची सन्निधानी राहण्याची योग्यता जी आहे ती वाढायला 6 महिने लागले त्यांना. आणि ते पण 6 महिने त्यांनी अतीव दुःख केलेलं आहे. असं नाहीये की रमत गमत दुःख नाही केलेलं आहे. आपण जे स्मरणाला जातो नपाळत्यामध्ये, ते स्मरण किती होतं, गप्पा टप्पा किती होतात, रमणं गमणं किती होतं, पंक्तीमध्ये किती वेळ जातो आपला, आणि स्मरण किती गांभीर्याने होत असतं. आता अलीकडे तर ते असं असतं की ते ओळखी झालेले असतात, तुम्ही येणार आहे का स्मरणाला, व आम्ही पण येणार आहे. आणि मग ते एकत्र येतात आणि मग ते सगळे जणांचा ग्रुप असतो, ते त्यांची गाठी पण सुरू असते आणि गप्पा पण सुरू असतात. मुळामध्ये म्हणजे आपण जेव्हा स्मरणाला जातो तेव्हा गांभीर्याने स्मरण झालं पाहिजे. एक विशिष्ट वेळ तुमची बोलण्यासाठी ठेवा, पण स्मरणाच्या वेळेला गांभीर्याने स्मरणच झालं पाहिजे. ते गांभीर्य भट्टोबासांकडे होतं. हा झाला असन्निधानातला. भट्टोबा सन्निधानातच आहेत, पण त्यातल्या त्यात एक छोटासा एक विभाग आहे 6 महिन्याचा, तो असन्निधानातला विभाग आहे. पण भट्टोबास पण इतके कुशळ आहेत आणि इतके सर्वाधिकारी आहेत की स्वामींचं असन्निधान तर लाभलं त्यांना, परंतु श्री प्रभूंचं सन्निधान त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. स्वामींचं असन्निधान होणार आहे त्यांना, पण तिथे रिद्धपूर त्यांनी परमेश्वरपूरला जाऊ का असं विचारलं, म्हणजे सन्निधानच मागून घेतलेलं आहे. तुम्ही जर का जाणकार असाल, तुम्हाला 2 शब्दशास्त्राचे समजत असतील आणि देव कशाने जवळ राहतील आणि कशाने देवापासून पण लांब जाणार नाही, हे 4-5 वाक्य जरी तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही असन्निधानी राहू शकणार नाही. देव तुम्हाला कधीही असन्निधान देऊ शकणारच नाही. बघा, आमच्या स्वामींनी तर सन्निधानाबाहेरच काढलेलं आहे भट्टोबासांना, मात्र भट्टोबा सन्निधानाच्या बाहेर गेलेच नाहीत. देव काढू शकले का सन्निधानाच्या बाहेर? नाही काढू शकले, कारण की जीवाची तळमळ आहे की मला सन्निधानातच राहायचं आहे. देवाने कितीही वियोग दिला तरी तो जीव मात्र परमेश्वराच्या संयोगीच राहत असतो. यथा विशेष ज्ञानी ज्या विशेष ज्ञानीला कृपास्पदाचे दुःख देतात, म्हणजे परमेश्वर त्याच्याकडे बघतच नाही. तो श्रीमुखाच्या समोर गेला तर परमेश्वर श्रीमुख वळवून घेतात, असं वर्णन केलं गेलेलं आहे. म्हणजे इतके उदास होतात, म्हणजे असन्निधान देतात देव, परंतु तो जीव मात्र असन्निधानात जात नाही. तो सतत तळमळ दुःख, देवाला विनंती प्रार्थना करून सन्निधानातच तो जीव राहतो आणि त्याच्यामुळे त्यांची योग्यता वाढते. म्हणून आपण जरी असन्निधानात असलो, तरी आपण प्रपंचात जरी असलो, तरी सुद्धा आपलं एक ईश्वर साधना जी आहे ती आपली सुरू ठेवली पाहिजे. आपण नामचिंतन आपण सुरू ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की आपण कायमस्वरूपी सन्निधानात राहू. आणि विधी करिता विधीच पुरे. तुम्ही जर का प्रपंचामध्ये राहून जर का देवधर्म व्यवस्थितपणे करत असाल तर तुम्ही वासनिक दशेमध्ये तुम्ही जाल, आणि वासनिक दशेत तुम्ही जाऊन यथातथ्य आचार करत आहात तर तिथून पुढे अनुसरण धर्मामध्ये आपला प्रवेश होणार आहे. असं टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाणार आहोत, मग तुम्ही मागे थांबणार नाही. आत्ता आपल्याला जे काही वाटतं भीती वगैरे अमकं टमकं, हे सगळं आचरणाच्या माध्यमातनं आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला ते आवडायला लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही रममान होणार आहात. आणि म्हणून वासनिकांसाठी जो काही आचार आहे तो आचार म्हणजे नामस्मरणाचा आचार आहे, ईश्वर चिंतनाचा आचार आहे. आणि तुम्ही जिथे कुठे असाल त्या सुखदुःखामध्ये, त्या प्रपंचामध्ये, नातलगांमध्ये तुम्ही केवळ देव एके देव आठवत असाल तर तुम्ही देवाच्या संपर्कामध्ये कायमस्वरूपी राहता आणि त्याच माध्यमातनं परमेश्वराच्या जवळ आपण जात असतो. आणि म्हणून इथे आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये असन्निधान धर्माच्या संदर्भातच जे काही विषय बघितले, त्याच्यात काही लीळेंचा संदर्भ बघितलेला आहे, भट्टोबासाचा संदर्भ आपण बघितलेला आहे की त्या माध्यमातनं आपल्याला तो त्याग जो आहे तो त्याग करता आला पाहिजे. आजच्या विषयामध्ये आपण त्यागावर जास्त भर दिलेला आहे, प्रपंचाचा त्याग.
आणि तो प्रपंचाचा त्याग जो आहे तो जर का तुम्ही केला तर तुम्हाला खूप हलकं वाटेल, बरं वाटेल. जेवढं तुम्ही त्याच्यात अडकून राहणार तेवढं तुम्ही अडकूनच राहणार. आम्हाला कोणी सांगितलं की बाबा आम्हाला वेळच नाही मिळत, हे काम ते काम ते काम ते काम, ठीक आहे, परंतु त्याच्यातनं तुम्हाला वेगळं थोडंसं व्हावं लागेल. नुसतंच कामाचा पसारा सांगून तुम्हाला मोक्ष प्राप्ती होणार नाहीये. तुमचे कारण ऐकून सुद्धा तुम्हाला मोक्ष प्राप्ती होणार नाही. तुम्हाला त्यासाठी त्याच पद्धतीने चालावं लागणार आहे. आणि म्हणून त्यातनं थोडंसं वेगळं होता आलं पाहिजे. एका व्यक्तीने अनुभव सांगितला की खूप असं हे वाटायचं की वजन सारखं वाटायचं, जड जड वाटायचं, दम लागायचा वगैरे. मग शुगर चेक केली, शुगर निघाली नाही, तब्येत चांगली आहे. मग तसं का होतं? मग कोणतरी म्हटलं की तुम्ही गोड सोडून बघा. त्यामुळे शुगरच नाही तर गोड का सोडायचं? गोड सोडून बघा तुम्ही. आणि त्यांनी गोड सोडलं आणि त्यांना होत असलेला त्रासही त्यांचा कमी झाला आणि छान वाटायला लागलं, बरं वाटायला लागलं. म्हणजे काही गोष्टी आपण एवढ्या अडकून राहतो की त्याच्यामध्ये आपण त्याच्यातनं बाहेर पडत नाही. त्याच्यातनं बाहेर पडता आलं पाहिजे. मी आता फिक्का चहा पितो बिना साखरेचा. मला काही लोकांनी विचारलं ते गळ्याखाली जातं कसं काय? मला म्हणजे फिक्का चहा पिऊच कसं काय वाटतो? आम्ही पिऊन बघितला, आम्हाला आवडलाच नाही. म्हटलं मला पण आवडला नव्हता बरं का. पहिल्यांदा जेव्हा पिला फिक्का चहा मला पण पिवला जात नव्हता. पण हळूहळू अशी सवय झाली की आता गोड चहा पिऊ वाटत नाही, पिल्या जात नाही गोड चहा माझ्याकडे. जीव जैसा संगी ठेवली तैसा ठाके. तुम्हाला त्याग करताना त्रास होतो, पण एकदा त्याग केल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटतं की बरं झालं आपण हा पदार्थ सोडला, हे पदार्थ आपण खात नाही, याचा खूप आनंद तुम्हाला होत असतो. तुम्ही 8 दिवस घर सोडून मार्गात राहून बघा, असंच तुम्हाला खूप बरं वाटेल. आणि घरी आल्यानंतर कळेल की मार्गात खूप छान वाटत होतं. म्हणजे विशिष्ट गोष्टींचा विशिष्ट वेळासाठी आपण त्याग करून बघायचं. आपल्या जीवनामध्ये आपण प्रयोग करून बघत राहायचे. हे सोडा ते धरा, अशा पद्धतीने तुम्हाला एखादा दोषयुक्त पदार्थ, वस्तू, व्यक्ती, जागा जर का तुम्ही सोडली तर तुम्हाला थोडंसं बरं वाटतं. आता खूप वेळ आपण बसले तर थोडंसं बाहेर गेलो, मोकळी हवा लागली की बरं वाटतं की नाही, है ना? म्हणजे तशा पद्धतीने आपल्याला जर का कुठल्या गोष्टींचं भीती वाटत असेल आचरण करण्यासंदर्भात वगैरे, तर ते आचरण उलट करून बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की खूप चांगल्या प्रकारचं आचरण हे आहे. आणि हे प्रपंचात राहून, वासनिक दशेत राहून सुद्धा आपल्याला हा आचार करता येतो. हे आचार करूनच आपल्याला अनुसरण धर्माकडे पुढे जायचं आहे. आजच्या या 7व्या सत्रामध्ये आपण त्यागासंदर्भामध्ये विशेष प्रकारे काही श्रवण आणि चिंतन जे आहे ते केलेलं आहे. दंडवत हो.